होय नजर ना लगी जाए, होय 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 नजर ना लगी जाए, होय 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 नजर ना लगी जाए। बांके बिहारी कजरा रे मोटे मोटे तेरे नैन। ओए होए होए नजर ना लगी जा, ओए होए होए नजर ना लगी जा, ओए होए होए नजर ना लगी जा, ओए होए होए नजर ना लगी जाए, ना लगी जाए, ओए होए होए नजर ना लगी जाए, ओए होए होए नजर ना लगी जाए, ओए होए नजर। बृहस्पते अतियदर्जो अरिहादिमधि भाति क्रतो मज्जनेखो जतिदय छवसरित प्रजा ततदस्मा सुदृत्रम्। माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभुनि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्। सरस्वतीनां पूजयेत श्रीश्चते लक्ष्मीश्च पत्न्या बहुरात्रे पारक्षे नक्षत्राणि रूपमशुनो व्यातम्। इष्णन्नि खाना मयि खान सर्वलोकं मयि खानः। सकल देवतेभ्यो नमः। प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय श्री राधे नमः पार्वती पते हर हर महादेव। खाटू श्याम महाराज की जय। अधरम मधुरम वदनम मधुरम नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते रथिलं मधुरम्। अधरं मधुरं वदनं मधुरं नमो मधुरं हसितं मधुरं
चरितं मधुरं वसन मधुरं अमृतं मधुरं वसनं मधुरं हरितं मधुरं चरितं मधुरं रमितं मधुरं मधुराधिपते दक्षिणो मधुरं चलितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेनो मधुरं देवेणोर्मधुरो रेणुः
यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा ललितं मधुरं वलितं मधुरं मधुराधिपते रक्षितं ललितं फलितं मधुरं मधुराधिपते रक्षितं मधुरम् हे अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हासितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते रक्षितं मधुरं गोपाल कृष्ण भगवान की जय 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 श्री राधेश्याम नमः पार्वती पतये हर हर महादेव नमो भगवते सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादि तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यम् द्वैपायनो विरहकातर पुत्रेति तनयतया दरोऽभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि कृष्ण त्वदीयपदपङ्कजवञ्जरान्ते दैव मे विशतु मानसराज प्राणप्रयाण समये गभवादवित्ते कण्ठाम्रोहदनविदो स्मरणं कुतस्ते ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरोः पदम् मन्त्रमूलं गुरोर्वाक्यम् मोक्षमूलं गुरुकृपा गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्वेष्टितं संविदं पुण्यं कराले सिदन्तं समाधि संवृतिं नमामि गङ्गागिरियोगिराजम् शुचिः शीलः समदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् परम मंगलमय परम पावन तडिद्युत विनंदित पीतांबरधारी भक्तवंच कल्पतरु भगवान बालकृष्णलाल यांची वाङ्मयी मूर्ती श्रीमद भागवत आरंभ करण्यापूर्वी एक वेळ त्या भगवंताचं भजन करूया. हरे कृष्णा 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 हरे हरे रामा राम राम
हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे गोपाल कृष्ण भगवान की जय 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 श्री राधे श्याम श्रीमद्भागवत पुराण तिलकम वैष्णवानां परमं धनम. आज चतुर्थ वाक्पुष्प चौथा दिवस आहे, पाचवा दिवस आहे. काल कृष्ण जन्मोत्सव झाला, आज पाचवा दिवस आहे. सुंदर अशा प्रकारे चारही बाजूला डोंगर आहेत. या ठिकाणी शुकाचार्यांची गुफा आहेत. हा ऐकांतिक अशा प्रकारचा असणार हा आनंद. तुकोबाराय सांगतात, काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. अगदी एकांत. पूर्वी ऋषीमुनींचे आश्रम असे एकांतात असायचे. व्यासांचा शम्याप्राश आश्रम होता ना. एका बाजून सरस्वती वाहत आहे, एका बाजू अलकनंदा वाहत आहेत, आणि मध्येच बोरांचा बगीचा होता. व्यासांना बादरायण म्हणतात. बोरीच्या बगीच्यात ते राहत होते. अयन अयन म्हणजे विश्राम करण्याची जागा. बोरीच्या बगीच्यात राहत होते म्हणून बादरायण असं व्यासांचं नाव होतं. इथंही शुकाचार्यांची गुफा आहेत. सुंदर अशा प्रकारचं एक वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. कुठलंही गाव. भगवान कृष्णाने खाटू श्यामला वरदान दिला होता की श्याम म्हणजे कृष्ण, माझ्या नावाने कलियुगामध्ये लोक तुझी पूजा करतील. हा कोण होता? हा बर्बरी होता, घटोत्कचाचा पुत्र, भीमाचा नातू. याची आई होती हिडिंबा. घटोत्कचाची पत्नी होती हिडिंबा. ज्यावेळेला भगवान कृष्ण परमात्मा शिष्टाई करण्याकरता गेले, कौरवांना समजावून सांगितलं, पांडवांना 5 गावं दिले तरी पांडव संतुष्ट राहतील, पण युद्ध होऊ नये. पण दुर्योधनाने सांगितलं, सुईच्या तीक्ष्ण टोकावर मावेल एवढी सुद्धा मी माती देणार नाही. त्या युद्ध अटळ ठरलं. आणि मग कौरव आणि पांडवांच्या युद्धाची तयारी जेव्हा सुरू झाली, कौरवांच्या बाजूने 11 अक्षौणी सैन्य होतं, पांडवांच्या बाजूने 7 अक्षौणी सैन्य होतं. म्हणजे पांडवांपेक्षा कौरवांच्या बाजूने 4 अक्षौणी सैन्य जास्त होतं. त्यामुळं हिडिंबाला असं वाटलं की कौरवांचं सैन्य जास्त आहे, कौरवांचं बळ जास्त आहे पांडवांच्या तुलनेमध्ये, आणि म्हणून कदाचित कौरव विजय होऊ शकतात. आणि म्हणून हिडिंबाने आपल्या मुलाला सांगितलं, ज्या बाजूने पराजय होण्यासारखं तुला वाटत असेल त्या बाजूने तू युद्ध कर.
हिडिंबाला असं वाटलं की पांडवांचं सैन्य कमी आहेत, कौरवांचं सैन्य जास्त आहेत. हिडिंबाचा उद्देश होता की पांडव पराजित होऊ शकतात आणि बरोबरी हा आपल्या पिताजींपेक्षाही पराक्रमी होता. त्यांनी सांगितलं, माते एका बाणात मी संपूर्ण सैन्य नष्ट करू शकतो. आणि ज्या वेळेला यांनी कौरव पांडवांच्या युद्धामध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली, त्या भगवान कृष्णाने परीक्षा घेतली त्याची. अरे तू बालक आहे, तू काय करशील? सांगितलं, मी एका बाणात सगळी सेना नष्ट करू शकतो. तिथं पिंपळाचं झाड होतं. भगवान कृष्णाने सांगितलं, एका बाणात जर तू या पिंपळाचे जेवढे पानं आहेत, या सगळ्या पानांना जर तू एका बाणात छेद करू शकशील तर मी समजेल की तुझ्यामध्ये ते सामर्थ्य आहे एका बाणात सैन्याचा नाश करण्याचं. बरोबरीने बाण काढला महाराज. एकच बाण संपूर्ण जेवढे त्या पिंपळाचं वृक्ष होतं, जेवढा काही पाला त्या ठिकाणी होता, पिंपळाचे पानं होते, प्रत्येक पानाला छेद केला. एक पान खाली पडलं, कृष्णाने ते पायाखाली दाबलं. काय परीक्षा पाहायची होती ना. आता पायाखाली दाबल्यामुळं त्या पानाला तर बाण टोचू शकत नाही. ते पिंपळाचं पान भगवान कृष्णाने पायाखाली दाबलं. सर्व पानांना छेद केल्याच्या नंतर तो बाण कृष्णाच्या आला आणि कृष्णाला सांगितलं, आपल्या पायाखाली एक पान आहे, कारण मी त्या बाणाला आदेश केलेला आहे झाडाच्या पानाला छेद करण्याचा, तुमच्या पायाला छेद करण्याचा आदेश मी केलेला नाहीये, म्हणून तो बाण थांबलाय. तुम्ही बाजूला करा म्हणजे तुम्ही दिलेले शब्द पूर्ण होईल. कृष्णाच्या पायाखाली असणार ते पिंपळाचं पान देखील त्यांनी छेदलं महाराज. एका बाणात त्या पिंपळाला जेवढे पानं होते तेवढे सर्व पानं छेदले. भगवान कृष्णाला अंतर्ज्ञानाने लक्षात आलं, हा एका बाणात संपूर्ण सैन्य नष्ट करू शकतो. पण आईला याने शब्द दिलेला आहे की ज्या बाजूने पराजय दिसेल त्या बाजूने मी युद्ध करेल. हिडिंबाचा उद्देश वेगळा होता. हिडिंबाला वाटलं पांडवांचं सैन्य कमी असल्यामुळे पांडव पराजित होऊ शकतात, म्हणून हिडिंबाने सांगितलं की पराजयाच्या बाजून तू लढ. पण भगवंताला माहिती आहे, कारण प्रत्यक्ष भगवान जे तिथं पराजय कसा असू शकतो. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धराः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नितिर्मतिर्मम. जिथं प्रत्यक्ष भगवान कृष्ण आहे तिथं विजयच आहेत. आणि त्यामुळं भगवान कृष्णाच्या हे लक्षात आलं की कौरवांना पराजित होताना पाहिल्यानंतर हा कौरवांच्या बाजूने लढू शकतो आणि पांडव सेनेचा नाश होऊ शकतो. मग काय करावं? त्यावेळी भगवान कृष्ण परमात्मा यांनी एक ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि ब्राह्मण वेशामध्ये बरोबरीला दान मागितलं. हे ब्राह्मण देवा, काय हवंय आपल्याला, काय पाहिजे? भगवान कृष्णाने सांगितलं, भिक्षेच्या रूपाने आपलं शिर पाहिजे. भिक्षेच्या रूपाने भगवान कृष्णाने बरोबरीचं शिर मागितलं आणि बरोबरीने स्वतःच्या हाताने शिर कापून भगवान शिवाला समर्पित केलं, बलिदान दिलं. भगवान कृष्ण प्रसन्न झाले. सांगितलं, बरोबरी कलियुगामध्ये तुला स्वयं माझ्या नावाने तुझी पूजा होईल, श्याम या नावाने पूजा होईल.
आणि म्हणून खाटूश्याम या नावाने आज कलियुगामध्ये पूजन होतं. मग हा खाटू शब्द कुठून आला? बरोबरीने सांगितलं, माझी एक अंतिम इच्छा आहे, हे युद्ध पाहण्याची माझी इच्छा आहे. आणि म्हणून तशी व्यवस्था केली गेली. संपूर्ण युद्ध झाल्याच्या नंतर नदीमध्ये वाहत वाहत आलं. नदी होती, त्या नदीत ते वाहत वाहत आलं आणि ज्या ठिकाणी ते अडकलं ते गाव होतं खाटूग्राम. खाटू हे त्या गावाचं नाव होतं आणि म्हणून खाटूश्याम हे नाव पडलं. आणि भगवान कृष्णाने वरदान दिलेलं होतं की कलियुगामध्ये माझ्या नावाने तुझी पूजा होईल, म्हणून श्याम या नावाने, खाटूश्याम या नावाने हे पूजन होत असतं, त्या शिराचं पूजन होत असतं. आणि या खाटूश्याम देवतेचं वैशिष्ट्य असं आहे, जो जीवनामध्ये पराजित झाला, हतबल झाला, त्याला काहीही मार्ग सुचत नाही आहेत, अशा वेळेला जर तो खाटूश्याम जवळ आला आणि खाटूश्यामला वंदन केलं तर खाटूश्यामच्या आशीर्वादाने आणि संपूर्ण त्याचं आयुष्य प्रारब्ध बदलून जातं. हे सामर्थ्य आहे. अशा या खाटूश्याम धामाची निर्मिती या ठिकाणी होणार आहे. त्या भूमिपूजनाच्या निमित्तानेच हा सप्ताह आहे. खाटूश्याम धाम राधाकृष्ण मंदिर, कोलठाण कृष्णापूरवाडी. आणि हा एवढा मोठा संकल्प करण्याचा मानस ज्यांनी व्यक्त केला ते किरण अण्णासाहेब दौड. किरणला मी धन्यवाद देईल. खाटूश्यामच्या कृपेने जो काही लाभ आपल्याला झाला, किरणनी जो संकल्प केला आणि खाटूश्यामला जी विनंती केली आणि त्यानंतर त्याच्या जीवनामध्ये, त्यांच्या परिवारामध्ये जो बदल झाला, खाटूश्यामच्या भक्तीची सफलता याचा अनुभव दौड परिवाराने घेतला आणि त्यांच्या परिवाराची प्रपंचाची दौड सुरू झाली. प्रपंचाची घोडदौड सुरू झाली. थांबलेला प्रपंच घोड्यासारखा दौडू लागला आणि त्यांच्या दौड परिवाराचीही त्यात सफलता असल्यामुळं त्यांनी या ठिकाणी दौड परिवाराने, विशेषतः आमच्या किरण भाऊनी, त्याचे वडिलांचंही त्यांना सहकार्य आहे, ग्रामस्थांनी चांगलं सहकार्य या ठिकाणी केलं. इथं यायला रस्ता नव्हता, जागा दिली आणि गावाने मदत केली, त्यामुळं इथं येण्याकरता रस्ता झाला. भविष्यामध्ये हे खाटूश्याम धाम या ठिकाणी निर्माण झाल्याच्या नंतर याचं महत्त्व अतिशय वाढणार आहे. आणि या स्थानाचं महत्त्व वाढलं म्हणजे गावाचं महत्त्व वाढेल, तुमच्या जमिनीचं महत्त्व वाढेल. आणि म्हणून या स्थानाच्या विकासाला प्रारंभ झालेला आहे आपल्या भागवत कथेच्या माध्यमातून. भागवत म्हणजे प्रत्यक्ष भगवान कृष्णाचं हे वाङ्मयी स्वरूप आहे. शब्दरूपी मूर्ती म्हणजे भागवत आहे. आणि भगवान कृष्णाच्याच आशीर्वादाने खाटूश्याम आजच्या काळामध्ये, कलियुगामध्ये अतिशय प्रभावी देवता म्हणजे खाटूश्याम आहेत, की ज्यांच्या भक्तीने आपल्या जीवनातले सर्व समस्या दूर होतात. जो जीवनामध्ये हरला असेल, हरणाराच्या बाजूने राहणारी देवता म्हणजे खाटूश्याम आहेत. आणि म्हणून निश्चित हरणाराला विजय प्राप्त करून देणाऱ्या या देवतेचं पूजन धाम
या ठिकाणी लवकरात लवकर निर्माण होईल. आणि तुकोबाऱ्या सांगतात, एकाच्या कैवाळे उगवी बहुतांची कोडे. अर्जुनाच्या निमित्ताने भगवंताने संपूर्ण जगाला गीता सांगितली. परीक्षितच्या निमित्ताने शुकदेव शुकाचार्यांनी संपूर्ण जगाला भागवत सांगितला. निमित्त कोणीतरी होत असतं. तसं या ठिकाणी किरणच्या निमित्ताने सर्वांनाच या खाटूश्यामच्या दर्शनाचा आनंद, कोणी राजस्थानला एवढ्या लांब जाऊ शकत नाही, इथंच खाटूश्याम धाम निर्माण होईल. आणि त्या खाटूश्याम धामाचा एक किरण इथूनच आणि त्याचा उद्भव होणार आहे. आणि म्हणून मी किरणला देखील धन्यवाद देईल. असे अनेक किरण निर्माण हो खाटूश्यामांच्या कृपेने. अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, श्यामा बलेने आजा हौसला हरन जाऊं. ओ श्यामा जा, ओ श्यामा जा. तीन बान के धारी तीन बान चला होना, तीन बान के धारी तीन बान चला होना. मुश्किल में है दास तेरा जल्दी आओना. तीन बान के धारी तीन बान चला होना. मुश्किल में है दास तेरा जल्दी आओना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ. तीन बान के धारे तीनों बान चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तूफानों ने घेर लिया मुझे, राह नजर आवे. तुम बिन कौन मेरा जो मेरी आव पकड़ने वाले. तूफानों ने घेर लिया मुझे, राह नजर आवे. तुम बिन कौन मेरी राह पकड़ने वाले. भटक रहा सब आन जान लगते हैं. हम तो तेरी याद में रो रो रातें जगते हैं. ओ अनजानी नगरी में सब अनजाने लगते हैं. हम तो तेरी याद में रो रो रातें जगते हैं. बताए ना खोसे बाबा, बताए ना खोसे बाबा.
खाटूश्याम महाराज राज की की जय. गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय. भगवान कृष्ण परमात्मा प्रकट झालेत. गोकुळामध्ये आनंद उत्सव सुरू झालेला आहे. नंदालयामध्ये आनंद. चलो देखिया वे नंद घर लाला हुआ. चलो देखिया वे नंद घर लाला हुआ. चलो देख आवे नंदघर लाला हुआ. यदु वंश के कुल का उजाला हुआ. यदुवंश के कुल का उजाला हुआ. संग व्रज में सब होती गले रुंड माला. अंगोती गले गमाला. सर्वांगाला भस्म लावलेलं आहे. गळ्यामध्ये मुंडमाळा आहे. शेष नाग लिपटायो. शेषनाग लिपटायो. बाके तिलक भाल चंद्रमा. बाके तिलक बालचंद्रमा. घर घर अलग जगायो. गय गय अलक जगा. मैया तोरे द्वारे यशोदा तोरे द्वारे. बाला जोगिया बाला जोगिया. तोरे द्वार यशोदा तोरे द्वार. बाला जोगिया बाला जोगिया. सर्वांगाला भस्म लावलेले आहेत. जय लग्निरंजन. यशोदा भिक्षा घेऊन आली. सोन्याच्या ताटात भिक्षा आणली. लेकर नंदरानी कंचन थाल धरायो. लो भिक्षा जोगी जाओ आसन पर. मेरो बालक है डरायो. माझं बाळ घाबरेल. यशोदा बाळाला घेऊन आली. बाबांनी बाळाला कडेवर घेतलं आणि बाळ लागला हसायला. बाबाला लागली समाधी आणि बाळाने बाबाचा साप हातात घेतला आणि बाळ लागलं खेळायला. यशोदा घाबरली. हिसकावून घेतलं. अरे मैया क्यों डरते हो, तेरो लाला तो नाग नथैया है. आशीर्वाद द्या माझ्या बाळाला चांगला. बाबा म्हणले आशीर्वाद देईल, पण एक काम करावं लागेल. इथं माझं मंदिर बनावं लागेल. म्हणजे ठीक आहे. बाळाला स्नान घातल्यानं बाळाच्या स्नानाचा जलाभिषेक माझ्या पिंडीला केला पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी गोपेश्वर महादेवाची स्थापना झाली. आणि बाळाला पुतनाई चतुर्दशीला येत असते. आणि पुतनाई तोंड झाकून आली बरं का. ही तोंड झाकून चालण्याची पद्धती सुपासून सुरू झाली. आता कोण कोण तोंड झाकतं. रस्त्यात गेल्यावर जिकडे पुतना पाय तोंड झाकून. आता तोंड झाकून चालण्याची फॅशन झाली. कधी कोणती काय फॅशन होईल सांगताच येत नाही. एकदा एक पोरगाला फाटकी पॅन्ट घालून म्हटलं रे फाटकी पॅन्टला पैसे देऊ का. नाही म्हणलं हे नवी आहेत. अरे नवी कशी काय. म्हणजे फाटक्या पॅन्टची फॅशन आहेत. पुतना तोंड झाकून आली. दिसायला सुंदर नाही पण सुंदर वेश धारण केला. पुत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही. पवित्र नाही अशी अपवित्र ही अविद्यारूपी पुतना कृष्णाला मारण्याकरता आली. अगं यशोदेतला मुलगा झाल्याचं कळालं. काय जोरात सुरू झाला पाऊस. असं वाटतं श्रावण महिना सुरू आहे का काय. अशा प्रकारे ज्या वेळेला भगवान
भगवंताच्या दर्शनाकरता, कृष्णाच्या दर्शनाकरता, कृष्णाला भेटण्याकरता मी आले. यशोदे, तुझा मुलगा सतसृष्टी तांडव रचयिता राज राज सतसृष्टी तांडव रचयिता गंभीरनाद मृदंगना डबके ओरे ब्रह्मांडना मृदंग वादयते कन कन ललिता वेणुर् मधुर मनादयते मधुर मनादयते. गंभीरनाद मृदंगना नित हो रचयिता सतसृष्टि तांडव रचयिता नटराज राज नमो नमः सतसृष्टि तांडव रचयिता. भोले बाबाचं ध्यान केलं, पुतणीच्या स्तनाला मुख लावलं, दुग्ध प्राशन केलं, रक्त प्राशन केलं, पंचप्राण उडायला सुरुवात केली. घाबरली पुतना, सोड सोड कृष्णा सोड. सामंच मंचालमते प्रभाषणी निष्पिड्यमाना किल जुवरणी. पंचालमिति प्रभाषिणी निष्पिड्यमाना किल जीवनमणी. सोड सोड ना सोड. भगवान म्हणले, मावशी मी एकतर कोणाला धरीत नाही, धरलं तर सोडित नाही. कृष्ण कोपोने ज्यासी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. पुतना मरून पडले महाराज. या ठिकाणी शुकाचार्यांना प्रश्न, पुतणेचा उद्धार भगवंतांनी केला. परीक्षेने असा प्रश्न, पुतना लोक बालक में राक्षसी. पुतना ही पालकांची हत्या करणारी होती, रक्तप्राशन करणारी होती. हिचा आहार शुद्ध नाही, राक्षसी आहेत. जिगांसयापि हरये स्तनं दत्वा प्रसदते. जी बालकांची हत्या करणारी आहे, मग तिचा उद्धार झाला कसा? रक्तप्राशन करणारी आहेत, उद्देश चांगला नाहीये, कृष्णाला मारण्याकरता आली, तरी तिचा उद्धार भगवंताने केला. मग भक्त आणि अभक्त याच्यामध्ये फरक काय राहिला? मग भक्ती करायची काय गरज आहे? मग
शुकदेव सांगता राजा परीक्षिती, हीच तर भगवंताची दया आहे. कम वा दयालुम शरणम व्रजेम, अहो बकीयम सनकालकुटम जिगांसया पायदप्य साध्वी, लेभे गतिम धात चितांतन्यम कम वा दयालुम शरणम व्रजेम. ही त्या परमात्म्याची दया आहे. भगवान सांगतात कोणत्याही उद्देशाने जो माझ्याकडे येतो मी त्याचा उद्धार करतो. या पुतणेच्या पूर्वजन्मीचा वृत्तांत सांगतो तुम्हाला. हे पुतना कोण होती? ही मागच्या जन्मातली होती बळीराजाची कन्या रत्नमाला. भगवान वामन जेव्हा बळीच्या द्वारामध्ये त्रिपाद भूमी दान मागण्याकरता गेले, वामनाची आणि बळीची चर्चा चालू असताना या रत्नमालेच्या मनामध्ये वात्सल्य भाव निर्माण झाला. किती सुंदर बालक आहे. अशा बालकांनी जर माझ्या उदरी जन्म, अशा बालकाची माता होण्याचं भाग्य मला लाभलं असतं. परंतु जेव्हा भगवंतांनी मूळ रूप धारण केलं, पहिल्या पावलामध्ये पाताळ लोक मृत्यूलोक संपवला, दुसऱ्या पावलामध्ये स्वर्गलोक संपवला आणि तिसरं पाऊल बळीच्या डोक्यावर ठेवण्याकरता तयार झाला. हिला राग आला, माझ्या बापाला फसवण्याकरता आला, याला मी ठार केल्याशिवाय राहणार नाही. रत्नमाला धावली वामनाकडं. तेवढ्यामध्ये बळीने सांगितलं, रत्नमाला थांब. पित्याचा आदेश नसल्यामुळे काही करू शकले नाही. हेच रत्नमाला पुढच्या जन्मामध्ये पुतना झाली. विष पाजण्याकरता आली शत्रुभाव आहेत, पण दूध पाजण्याकरता आली वात्सल्य भाव आहेत. माता यशोदेने जे काम केलं तेच पुतणीने केलं ना. दूध पाजण्याचं काम यशोदेने केलं, दूध पाजण्याचं काम पुतणीने केलं. वात्सल्य भाव आणि शत्रुभाव दोन्ही भाव पुतणीच्या अंतःकरणामध्ये होते आणि पुतणीचा उद्धार. ही पुतना जेव्हा मरून पडली ना, काही ठिकाणी असं वर्णन आहे, हिची लांबी होती 36 योजन. 36 योजन म्हणजे किती झाले ते? एक योजन होतो 4 कोसाचा, एक कोस होतो 3 किलोमीटरचा, म्हणजे 4 ते 12 किलोमीटर. 12 किलोमीटरचं एक योजन. 36 योजनचे किती झाले? 36 गुणिले 12 432 होतं. 34 किलोमीटर. इथून मुंबईचं एवढी लांबी एखाद्या माणसाची असू शकते का? 432 किलोमीटर. काय पोथ्यान काय पुराण तुम्ही ऐकायला येऊन बसले इथं. बाबा लोक काही सांगतात नाही. इथं 36 योजन या शब्दाचा अर्थ किलोमीटरने मोजायचा नसून 36 तत्व ही अविद्यारूपी पुतना आहेत. पुत ना, पुत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही, पवित्र नाही, ही अविद्या, ही अविद्यारूपी पुतना, ही जे 36 तत्व आहेत. या 36 तत्वाने युक्त असणारं सूक्ष्म शरीर याला पुर्यष्टक शरीर म्हणतात. अष्टपुरींच हे अविद्यारूपी शरीर आहेत. ही अविद्यारूपी पुतना आहेत. तिचे 36 तत्व म्हणजेच 36 योजन या पुतणीची लांबी होती. आणि पुतना कृष्णाला मारण्याकरता चतुर्दशीच्या दिवशी आली. चतुर्दश म्हणजे 14. अविद्येची 14 स्थानं आहेत. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि अंतःकरण चतुष्टय अशा 14 स्थानामध्ये राहणारी ही अविद्यारूपी पुतना चतुर्दशीच्या दिवशी कृष्णाला मारण्याकरता आली. हे दिसायला सुंदर नव्हती, पण सुंदर वेश धारण करून आली. कारण मनुष्य सुंदर नसला तरी सुंदर दिसावं वाटतं. प्रत्येकाला सुंदर दिसावं वाटतं का नाही? लोक केस काळे का करतात बरं? एकमेकांकडे पाहू नका, बरेच जण काळे करून आलेले आहेत. बरं, ज्याच्या डोक्यावर तो काळं करील, काहींचं मोकळं पटांगण झालंय. एक गेला न्हाव्याकडे खुर्चीवर बसला, न्हायाने त्याला काय करायचे, कापायचे का मोजायचे? मोजणे इतकेच होते.
हा म्हणले मोजायचे नाही, कापायचे नाही, काळे करायचे. तर काळे करायला डोक्यावर तरी पाहिजे ना काही. याचा अर्थ काय, सुंदर नसला तरी सुंदर दिसावं माणसाला वाटतं. हे पुतना सुद्धा सुंदर वेश धारण करून आले. अशा या पुतणेचा उद्धार भगवंताने केला. पुतना चतुर्दशीला भगवंताला मारण्याच्या उद्देशाने आली. त्यानंतर कृष्ण 3.5 महिन्याचा झाला. कृष्णाने करवड बदलली आणि करवड बदलत असताना यशोदेने उत्सव सुरू केला. सगळ्या गोपींना बोलवलं आणि उत्सव सुरू केला. बैलगाडीला झोडी बांधली. त्या झोडीमध्ये कृष्णाला टाकलं आणि सगळ्या गोपी आत बसलेल्या आहेत आणि गोपींनी उत्सव सुरू केलेला आहे. कोई कहे गोविंदा कोई गोपाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वा, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला. कोई कहे गोविंदा कोई गोपाला, कोई कहे गोविंदा कोई गोपाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला. राधा ने श्याम कहा मेरा ने गिरिधर, राधा ने श्याम कहा मेरा ने गिरिधर, उपजा ने कृष्ण कहा कृष्णा ने नटवर, उपजा ने कृष्ण कहा कृष्णा ने नटवर, वालों ने तुमको पुकारा कहे ग्वाला, वालों ने तुमको पुकारा कहे ग्वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला. मैया तो कहती है तुमको कन्हैया, मैया तो कहती है तुमको गोपैया, घनश्याम कहते हैं बलराम भैया, घनश्याम कहते हैं बलराम भैया, सूरज की आंखों के तुम हो उजाला, आँखों में तुम है उजाला. मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला. कृष्ण जी की बनवारी उधो के मोहन, कृष्ण जी के बनवाए उद्धव के मोहन, चलिया कह करके पुकारे, सजिया के कह के पुकारे दुर्योधन. सातु कहता है जल करके काला, और साथ कहता है चल करके काला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला. कोई कहे गोविंदा कोई गोपाल, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया, मैं तो कहूँ सावरिया. इकडे उत्सव चालू आहेत. तिकडे शक्तासुर नावाचा राक्षस आला आणि त्या शक्तासुराने काय केलं,
बैलगाडीवर जाऊन बसला शकटासूर. कृष्णाने पडल्या पडल्या जोडीतून लात मारली, गाडी उलटून पडली आणि त्या गाडी खाली शकटासूर दबून मेला. 3.5 महिन्याच्या कृष्णाने शकटासूर मारला महाराज. कृष्णाच्या बाललीलांचं वर्णन विस्तृत श्रीमद भागवतात आहेत. एक दिवस कृष्णाने माती खाल्ली. गोपाळ आले गाराणे घेऊन, मैया आज कृष्णाने माती खाल्ली. यशोदेने हातात काठी घेतली. सांग माती खातोस? भगवान म्हणले, नाहं भक्षित्वानं सर्वमित्याभिशंसिनः यदि सत्यगिरस्तर्हि समक्षं पश्यते मुखम्. नाहं भक्षित्वानं सर्वमित्याभिशंसिनः. मैया मी माती खाल्ली नाही. हे बोलतात, हे खोटं बोलतात का? सर्व मिथ्याभिशंसिना, हे सगळे खोटं बोलतायत. यशोदा म्हणली, वा वा वा, इकडे ये. हे सगळे खोटं, तू एकटाच खरा. सत्यवादी हरिश्चंद्र तुझाच नंबर आहे. हातात काठी घेतली, कान धरला. सांग माती खातोस? एकदा क्रीडमानस्ते रमद्या गोपधारकाः कृष्णो मृतं भक्षितवान् इति मान्ये निवेदये. अरे मरकट बंधो, वानर आहे का तू? माती खातोस? नाही आई, मी माती खाल्ली नाही. नाहं भक्षितानं सर्वमित्याभिशंसिनः यदि सत्यगिरस्तर्हि समक्षम पश्चिमे मुखम. तुला विश्वास नसेल तर आ करून दाखवू का? यशोदा, आ कर बरं. आकार म्हटल्यानंतर कृष्ण भयभीत झाला महाराज. मैया मार नाही रे, मैया मारन आई कन्हैयाने माटे काय, मोहनाने माटे काय, गोविंदाने माटे काय रे. ओ मैया मारन आई रे, ओ मैया कन्हैयाने माटी खाई रे, मोहनाने माटी खाई, गोविंदाने माटी खाई रे. इतना सुनकर चली यशोदा अंगना बाहर आई. इतना सुनकर चली यशोदा अंगना बाहर आई. लकड़ी बहु मारन लगे, लकड़ी बहु मारन लगे, काहे माटे अपने मुख पर लगाए रे, अंग पर लगाए रे. कन्हैया ने माटे मोहना ने माटे गोविंदा ने माटे खाए रे. ओ मैया मारन आई रे, ओ मैया मारन आई रे. कन्हैया ने माटी खाई, मोहना ने माटी खाई, गोविंदा ने